15 तारखेला आष्टी तालुक्याची आपण आमसभा घेतोय सकाळी 11 वाजता. पाटोदा तालुकाची 16 तारखेला सकाळी 10 वाजता आणि दुपारी 2 वाजता शिरूर कासार या 3 तालुक्याच्या आमसभा 15 आणि 16 ह्या 2 तारखेला घेतोय. यापूर्वी आमसभा 2017 साली झालेली 7 वर्षाच्या नंतर आमसभा आपण या ठिकाणी घेतोय. तर या 3ही तालुक्यातील आम जनतेला माझी विनम्र विनंती आहे की या तालुक्यातील जे सभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, माजी पंचायत समितीचे सदस्य, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सर्व ग्रामपंचायतचे सदस्य आणि आम जनतेनं एक माध्यम आहे आम जनतेला प्रश्न विचारण्याचं आणि त्याला उत्तर देण्याचं अधिकाऱ्यांचं आमचं काम आहे. त्या माध्यमातून आम्ही उत्तरं देण्याचा प्रामाणिक प्रयत्न त्या ठिकाणी करू, त्यांचं समाधान करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू. तेव्हा या आमसभेला सर्व जनतेने उपस्थित राहावं अशा प्रकारची विनंती. मनरेगाच्या संदर्भामध्ये आम्ही स्ट्रिक्टली 2-3 गोष्टीवरती पाहिलंय की शेत तलावाची मागणी भरपूर आहे, पण शेत तलावाची कामं चालू झालेली नाही. नंबर 1 प्रायोरिटी शेत तलाव. शेत तलावाचे ज्या आष्टी, पाटोदा आणि शिरूर तालुक्यातले शेत तलाव आणि घरकुल हे कोणत्याही योजनेतला असो ते सगळेच्या सगळे चालू करण्याचे आदेश या ठिकाणी दिले. काही गावांमध्ये 20 पेक्षा अधिक कामांची संख्या झाल्यामुळं अडचण आली. ते आता पहिली कलेक्टरांपर्यंत सुटत होती, ती आता विभागीय आयुक्तापर्यंत गेली. तर ती विभागीय आयुक्तापर्यंत लवकरात लवकर हे प्रस्ताव पाठवावेत असे 3ही BDOंना त्या ठिकाणी सक्त सूचना. मी नाही, ती मागणी माझीच आहे, परंतु ही एकट्या आष्टी मतदारसंघापुरती किंवा 3 नगरपंचायतीपुरती नाही. ही मागणी संपूर्ण भराची होते अशा प्रकारची पुढं प्रश्न निर्माण होतोय. म्हणून आम्ही स्वतः या ठिकाणी आणखी सुद्धा प्रयत्न करेल, कारण याच्यामध्ये 2-2.5 एकराचं क्षेत्र हे शहरी आहे किंवा येणे आहे आणि जवळपास 5 ते 7 किलोमीटर रेडियस या गावातल्या शेतकऱ्यांचा आहे. त्या शेतकऱ्यांनाही लाभ मिळावा अशा प्रकारची विनंती आम्ही सतत त्या ठिकाणी करतच राहू. परंतु 20 पेक्षा अधिक कामं जी गेलेली आहे ते विभागीय आयुक्त साहेबांकडनं आम्ही लवकरात लवकर मंजूर करू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.